महत्त्वाची बातमी आहे। सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। औरंगाबाद खंडपीठात या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली होती आणि त्यानंतर हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने या संदर्भात आता मोठा निर्णय घेतलेला आहे। त्यामुळे आता सर्व मतमोजणी 21 डिसेंबरला होणार आहे। आज जे मत देण्यात येत आहे, आज जे मतदान होतंय त्यासोबतच 20 डिसेंबरला होणाऱ्या मतदानाची मतमोजणी ही एकत्रच म्हणजे 21 डिसेंबरलाच होणार आहे। तर ही सर्व मतमोजणी आता 21 डिसेंबरला होईल। महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे नागपूर खंडपीठाने। अधिक माहिती या संदर्भात घेऊयात। आमचे प्रतिनिधी तेजस मोहतुरे सध्या माझ्यासोबत जोडले गेले। तेजस, अत्यंत महत्त्वाचा निर्णय नागपूर खंडपीठाचा, काय अधिक माहिती? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर राज्यात जे आहे ते सध्या नगर परिषद आणि नगरपंचायतच्या जे मतदान जे आहे ते आज पार पडतात। मात्र जे आहे सर्वात मोठा जो निर्णय जे आहे ते हायकोर्टाच्या नागपूर खंडपीठाने महत्त्वाचा निर्णय दिलेला आहे। उद्या लागणारा जो निकाल होता तो उद्या लागणार नसून तो 21 डिसेंबरला या संदर्भात जे आहे ते मतमोजणी होणार आहे। आपण जर बघितलं असेल तर राज्यातील अनेक जे नगर परिषद असेल किंवा नगरपंचायत असेल या ठिकाणी जे आहे ते निवड प्रभागामध्ये जे आहे ते स्थगिती देण्यात आली आहे। विदर्भात जर बघितलं असेल तर यवतमाळ असेल, नागपूरमध्ये जर बघितलं असेल तर 12 प्रभागामध्ये जे आहेत ते निवडणुकांना स्थगिती दिली आहे। त्यामुळे याच्या कुठे या सगळ्याच्यावर मतदानावर याचा परिणाम पडू नये यासाठी जे आहे ते नागपूर खंडपीठाने हा महत्त्वाचा निर्णय दिला आहे। आपण जर बघितलं असेल तर जे उद्या होणारा जो मतमोजणी आहे ते आता पुढे ढकलण्यात आली आणि 20 डिसेंबरला जे स्थगिती देण्यात आली होती बाकी प्रभागामध्ये असेल किंवा नगर परिषदच्या निवडणुकीमध्ये त्याचे मतदान जे आहे ते 20 डिसेंबरला होणार आणि 21 डिसेंबरला जे आहे ते संपूर्ण राज्यभरातले ज्या ठिकाणी आज मतदान पार पडत आहे त्याची मतमोजणी सुद्धा जी आहे ते 21 डिसेंबरला पार पडणार आहे। अगदी तेजस, जी याचिका दाखल करण्यात आली होती त्या याचिकेत नेमकं काय म्हटलं होतं आणि आता त्यावर निकाल देताना नागपूर खंडपीठाने नेमकं काय निरीक्षण नोंदलंय? नक्कीच आपण जर बघितलं असेल तर निरीक्षण मोजताना हे सांगितलं की जनभावनेच्या आधार ठेवून आपण लोकशाहीच्या सगळ्या गोष्टीला संविधानिक मूल्याच्या आधार ठेवून हे संपूर्ण जे आहे ते याचिका दाखल करण्यात आली होती आणि याचा जो परिणाम होता तो संपूर्ण उमेदवारावर पडणार होता, मतदारावर पडणार होता आणि त्यामुळे अशा प्रकारचे निर्णय घेणे हे कुठेतरी लोकशाहीला घातक होतं। म्हणून अशा प्रकारची याचिका जे ते दाखल करण्यात आली होती की याचा परिणाम जे आहे ते संपूर्ण प्रभाग रचनेवर होणार होता, तिथल्या नगर परिषदवर होणार होता, तिथल्या नगरपंचायतवर होणार आणि त्यामुळे अशा प्रकारची याचिका जी आहे ते हायकोर्टात दाखल करण्यात आली। त्याचा निर्णय जे आहे ते आज कोर्टाने दिलेला आहे आणि या संदर्भात जे आहे ते सुनवाई जी आहे ते आता देण्यात आली आहे आणि सांगितलं आलं की 21 डिसेंबरला जे या संदर्भातली जी आहे ते मतमोजणी पार पडणार आहे। अगदी तेजस, जर आपण पाहिलं तर आज ज्या ठिकाणी मतदान होत आहे, ज्या नगरपालिका नगरपंचायतींचं मतदान होत आहे त्याचा जर निकाल उद्या लागला असता तर कदाचित पुढे अडचणी झाल्या असत्या। म्हणूनच हा निकाल। धन्यवाद या सविस्तर